माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मी हरीश सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, 16 मार्चला जो इंग्रजी माध्यमाचा मराठीचा पेपर झाला त्या पेपरचे उत्तर जे आहेत, आन्सर की जे आहे ते आपण आज पाहणार आहोत। चला तर मग पाहूया। आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पाहूया 16 मार्चला झालेला इंग्रजी माध्यमाचा मराठी पेपरमध्ये दिलेल्या या सगळ्या सूचना आहेत। त्यानंतर तुम्ही जर बघितलात तर इथे आपल्याला हा पॅसेज दिलेला आहे आणि या पॅसेजनुसार आपल्याला कृती दिलेल्या आहेत। पेज नंबर 1 वरती जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला ही कृती दिसेल। मी या कृतीमध्ये आपल्या पॅसेजमध्ये शोधून जे आहे ते उत्तर इथे लिहिलेलं आहे। उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आणि आपल्याला उतार्यामध्ये असं दिलेलं होतं की उतार्यात आलेले नदीचे नाव, तर ते नदीचं जे नाव आहे ते कृष्णा नदी आहे। आणि दुसरा आहे बाळाची आई करत असलेला उद्योग, तर बाळाची आई मासे पकडत होती असं आपण इथे याचं उत्तर शोधलेलं आहे। तर हे जर तुम्ही उत्तर लिहिलं असेल तर तुम्हाला निश्चित 2 मार्क्स या ठिकाणी मिळतील। त्यानंतर याच उतार्यावरती आधारित असलेला हा दुसरा प्रश्न आहे, कृती 2 आहे, ज्याच्यामध्ये कार्यक्रमात नारायण सुर्वे यांना सन्मानाने मिळणाऱ्या वस्तू, तर त्यांना शाल आणि श्रीफळ या मिळायच्या असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर एक आपल्याला इथे असा प्रश्न विचारलेला आहे, तुम्ही पाहू शकता इथे की शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा। राग जाधव यांचा हा पाठ आहे। तर याच्या बाबतीत तुम्हाला असं सांगता येईल की शाल हे सन्मान चिन्ह आहे, शालीनता हा सज्जन माणसाचा स्वभाव धर्म आहे। जी व्यक्ती मूलतः शालीन किंवा सालस असते तिला शाल किंवा शोभा देणे किंबहुना शाली विना या माणसाला शालीची गरजही नसते। त्याचा शालीनता हा स्वभाव सन्मान देणारा ठरतो। जो दुर्जन माणूस असतो त्याला शालीने कितीही नटवले तरी त्याच्यात शालीनता येणे कठीण आहे। आणि म्हणून कर्तबगार व्यक्तीचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्याची आपल्याकडे पद्धत आहे। म्हणून शाल ही माणसाचे व्यक्तिमत्व अधिक ठळकपणे उठून दिसते, हे समाजाला प्रेरणादायी ठरावे म्हणून शाल देऊन व्यक्तिमत्वाचा सत्कार करणे हे उचित ठरते। त्यानंतर आपली पुढची जी कृती आहे ती आहे एक दुसरा आपल्याला पॅसेज आहे। प्रस्तुत पॅसेज जो आहे तो खरा नागरिक या पाठातला आहे। इथे स्पष्ट तुम्ही पाहू शकता पॅसेज दिलेला आहे आणि या पॅसेजवरती आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। तर तो तुम्ही पाहू शकता। पहिला प्रश्न आहे, उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, कोणते लिहा। निरंजनचा सर्व खर्च करणारे, तर त्याचा खर्च करणारे भडसावळे गुरुजी होते। त्यानंतर निरंजनला मावशीकडे सोडून पुन्हा न परत आलेला, तर या ठिकाणी त्याचा मामा आहे, निरंजनचे मामा। आपल्या उतार्यातून आपण उत्तर शोधून इथे टिक केलेलं आहे, इथे आपण उत्तर लिहिलेलं आहे। त्यानंतर याच्यावरतीच आधारित आपल्याला इथे अजून ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। का ते लिहा असा एक इथे कृती दिलेली आहे। निरंजन वार लावून जेवायचा, त्याचं कारण आहे निरंजनच्या मावशीची परिस्थिती यथातथाच होती म्हणून निरंजन वार लावून जेवायचा, असं आपण त्याचं उत्तर इथे सांगितलेलं आहे। त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्येच कृती 2, निरंजन झटून अभ्यास करायचा, त्याचं कारण काय आहे, का ते लिहायचं होतं आपल्याला। त्यासाठी त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, जोपर्यंत निरंजनचा पहिला नंबर आहे तोपर्यंत भडसावळे गुरुजी वह्या पुस्तकांचा खर्च करणार होते म्हणून निरंजन, आणि त्याला वारही लावून देणार होते म्हणून निरंजन झटून अभ्यास करायचा। त्यानंतर इथे स्वमतामध्ये एक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये लिहा। तर या प्रश्नामध्ये आपल्याला असं सांगता येईल की तुमच्यावरती अवलंबून असलेला हा प्रश्न आहे, सेल्फ रिस्पॉन्सचा प्रश्न आहे। त्यामुळं असा विद्यार्थी जो कलागुण जोपासणार आहे, सांस्कृतिक किंवा अभ्यासामध्ये आहे, गुरुजनांना आदर देणारा आहे, लहान थोरांचा रिस्पेक्ट करणारा, इतरांवरती प्रेम करणारा,
तसेच सामाजिक बांधिलकी वगैरे असणारा आणि इतरांच्या अडीअडचणीमध्ये इतरांना मदत करणारा आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये आहेत असं आपण तुमच्या शब्दामध्ये तुम्ही लिहू शकता. उतार्यात आलेल्या उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. संकटाकडे पाहण्याची दृष्टी अशी असावी असा प्रश्न आहे. इथे तुम्ही जर बघितलात तर मग त्यांच्याकडे आपल्याला असं इथे दिलेलं आहे की सोशिकपणे खिलाडू वृत्तीने पाहण्याची दृष्टी असू नये का असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून संकटाकडे पाहण्याची दृष्टी अशी असावी तर शोषिक आणि खिलाडू वृत्ती. त्यानंतर याच उतार्यावर आधारित आपल्याला अजून एक इथे प्रश्न दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. हा प्रश्न आहे कधी ते लिहा. आणि याच प्रश्नावर म्हणजे उतार्यावर आधारित या प्रश्नाचं उत्तर आहे आपण संकटांना का घाबरलो तेच आपल्याला समजत नाही. कधी आपण संकटाने ते प्रश्न आपल्याला असं दिला आहे की कधी ते लिहा. तर त्याचं उत्तर असेल संकटे ओसरल्यावर. ओसरल्यावर इथे ओ लिहिलं नाही बघा मी, इथे आपल्याला ओवरती कानावरती मात्रा द्यायचं आहे. असं संकटे ओसरल्यावर आपण संकटांना का घाबरलो याचीच आपल्याला हेच आपल्याला समजत नाही असं हे असणार आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी तर हे बघा ओसरल्यावर असं हे लिहायचं आहे ओसरल्यावर. त्यानंतर पुढचं आहे आजारी संकटग्रस्त माणसे आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. कधी तर आजारी व संकटग्रस्त माणसे जेव्हा थट्टा विनोद करतात तेव्हा ते आनंदमय जीवनाचा अनुभव घेत असतात. आता आपण कवितेच्या प्रश्नाकडे येतो आहोत. कवितेच्या आधारे इथे तुम्हाला दिसतं आहे कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कवितेच्या आधारे कृती करत असताना योग्य पर्याय निवडा असं आपल्याला सांगितलं आहे. तर तुम्ही बघितलात सैनिकांचे औक्षण केले जाते, याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर दुसरा जो पर्याय आहे डोळ्यातील आसवांच्या ज्योतींनी, हे त्याचं उत्तर आहे म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे. हे इथे मी टिक पण केलेलं आहे. अपेक्षा आहे की तुम्ही हेच लिहिलं असेल. त्यानंतर आपला दुसरा त्यातलीच कृती आहे कवितेतील दीनदुबळे म्हणजे. कवितेतील दीनदुबळे हे जे आहेत आपल्या कवितेच्या अनुसार हा चौथा पर्याय आहे. आणि या चौथ्या पर्यायामध्ये तुम्हाला दिसते की सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय, त्यांच्यासाठी असा हा शब्द आलेला आहे. तर त्यानंतर आपण आता पुढची कृती बघणार आहोत. इथे औक्षण ही कविता आपल्याला दिलेली होती. त्यानंतर त्याच कृतीचा पुढचा जो भाग आहे इथे आपण तुम्हाला मी बरोबर दाखवतो. इथे काय आहे बघा, डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते. दृश्य तर त्याचं उत्तर असेल सैनिकाच्या विजयाची दौड. अपुरे वाटणारे सामर्थ्य तर कष्टाचे असं त्याचं उत्तर आहे. पुढचा आपला इथे प्रश्न आहे प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांना अर्थ लिहा. शब्दांचे अर्थ लिहायचे आहेत आपल्याला. औक्षण याचा अर्थ ओवाळणे, द्रव्य धन संपत्ती पैसा, शौर्य साहस पराक्रम शूरता, आसवे अश्रू असू व डोळ्यातील पाणी. प्रश्न असा विचारलेला आहे आपल्याला अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं या ओळीतील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. मध्ये कवित्री म्हणतात की हे सैनिका तू आमचे रक्षण करताना जेव्हा स्वतःच्या जीवाची बाजी लावतोस तेव्हा आमच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू ओघळतात. हे अश्रू नव्हेत, या असंख्य आसवांच्या ज्योती आहेत. या ज्योतींनी आम्ही तुम्हाला ओवाळतो. तो सुखरूप परत येण्यासाठी ही खरे म्हणजे तुझी आम्ही केलेली पाठराखण आहे. आम्ही दिनदुबळे आहोत. आम्ही आणखी काय करू शकतो. तू चिरंजीवी व्हावेस म्हणून या आसवांच्या ज्योतींनी फक्त तुझं औक्षण करू शकतो असं या प्रश्नांच्या उत्तरामध्ये आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर आता पुढचा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा. इथे मी पूर्णपणे लिहिलेलं नाही, तुम्हाला फक्त समजवण्यासाठी मी इथे थोडंसं हे करतो आहे. तर आपल्याला हा रसग्रहणाचा प्रश्न आहे आ. आणि रसग्रहणाच्या प्रश्नामध्ये इथे 2 कविता दिलेल्या आहेत. योगी सर्व काळ सुखदाता संत एकनाथांची आणि हिरवगार झाडासारखं जॉर्ज लोपिश यांची. दोन्ही कवितांचं इथे मी थोडक्यात लिहिलेलं आहे. प्रस्तुत कवितेचा विषय जो आहे तो योगी सर्व काळ सुखदाता, योगी पुरुषाचे महत्त्व सांगणारी ही कविता आहे. तर हिरवगार झाडासारखं या कवितेमध्ये माणसाने आपले आयुष्य झाडासारखे जगावे असा विषय या कवितेतून मांडलेला आहे. आता या प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ आपल्याला असं सांगता येईल की जन निववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धारी.
संत एकनाथांनी योगी पुरुषाच्या बाबतीत माहिती सांगत असताना त्यांनी सांगितले की योगी पुरुष हे श्रवण कीर्तनाने आपल्या विचाराने भक्तांचा उद्धार करत असतात आणि त्यांच्यातलं निज ज्ञान जे आहे, आत्मज्ञान जे आहे, स्वतःचा उद्धार करण्याची जी वृत्ती आहे ती जागृत करत असतात, असा त्याचा सरळ या ओळींचा अर्थ आहे. त्यानंतर झाड बसते ध्यानस्थ ऋषीसारखं मौनव्रत धारण करून तपश्चर्या करत. तर इथे आपल्याला सांगितलं की झाड हे अगदी सगळ्या प्रकारचं सहन करून, झाड हे सूचिक आहे, सहन करणारं आहे आणि ते ऋषीमुनींसारखं ध्यानस्थ बसतं आणि मग त्याच्यावरती वार करायला येणारालाही ते काही बोलत नाही. आणि अशा प्रकारे झाडामध्ये जी शोषिकता आहे, सहनशीलता आहे आणि इतरांवरती उपकार करण्याची, परोपकार करण्याची जी वृत्ती आहे ती आपल्याला याच्यातून दिसते, असं आपण इथे लिहू शकतो. त्यानंतर प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारणे याच्यामध्ये तुम्ही असं लिहू शकता. प्रस्तुत आता संत एकनाथांच्या रचनेबद्दल आपण बघतो आहोत. तर याच्यामध्ये योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केलेली आहे. त्यानंतर योगी पुरुष हा कसा श्रेष्ठ आहे याच्या उदाहरणानुसार आपल्याला हे केलं आणि साधी सोपी सरळ भाषा वापरल्यामुळे मला ही कविता आवडते असं आपण लिहू शकतो. अगदी त्याच प्रकारे या कवितेमध्येही जॉर्ज लोपिशांनी झाडाचे गुणधर्म सांगितले आहेत. झाड कोणत्याही परिस्थितीमध्ये ठामपणे येणाऱ्या परिस्थितीला सहन करतं आणि सगळं काही सहन करून आपल्याला जीवनामध्ये पुढे जाण्याचा मार्ग आपल्याला सांगत असतं. ते मुळा ज्या आहेत झाडांच्या त्या घट्ट रोवून ते उभं असतं. तसे गुण आपण घ्यावेत असं आपल्याला याच्यातून मिळतं. म्हणून साध्या सोप्या सरळ भाषेतील हा जो विचार आहे तो मला खूप आवडला असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर कवितेतील शब्दांचा इथे अर्थ दिलेला आहे. शब्दांचे अर्थ आपल्याला लिहायचे आहेत. योगी सर्व काळ सुखदाता. उदक म्हणजे पाणी, नीर, जल असं आपण म्हणू शकतो. मधुर म्हणजे गोड, तृषित म्हणजे तहान. त्यानंतर शाळणे म्हणजे धुणे, जळ वरी वरी शाळी मळ असा तो शब्दप्रयोग होता. त्यानंतर मौन म्हणजे गप्प, शांत, मुकाट, अबोल किंवा न बोलता मुक्याने असं म्हणू शकतो आपण. वस्त्र म्हणजे कपडे, कापड. बाहू म्हणजे हात, शरीराचा एक भाग. अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहायचं होतं. त्यानंतर आता आपण स्थूल वाचनामध्ये आलो आहोत. स्थूल वाचनामध्ये जो पहिला आपला प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हा प्रश्न जो आहे अनुभवातून शिकणे हे अधिक परिणामकारक असते, हे विधान मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे स्पष्ट करा असं आपल्याला सांगितलं. त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःच्या अनुभवानुसारही आपण याच्यामध्ये लिहू शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं की आपला अनुभव हा फार महत्त्वाचा आहे, म्हणून प्रत्यक्ष अनुभवातून शिकणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासानुसार, तुमच्या अनुभवानुसार हा प्रश्न तुम्ही लिहू शकता. त्यानंतर अजून एक दुसरा प्रश्न आहे. तुम्हाला समजलेली जाता असताना या कवितेतील सूर्याची भूमिका स्पष्ट करा. या बाबतीत तुम्हाला असं सांगता येईल, सूर्य हा या प्रस्तुत कवितेच्या याच्यामध्ये दररोज उगवतो आणि मावळतो आणि चराचराला प्रकाश तो देत असतो, पण त्याच्या जाण्याने माणसाच्या मनामध्ये एक प्रकारच्या दुःखाच्या भावना निर्माण होतात. आणि म्हणून मग रवींद्रनाथ टागोर यांनी या कवितेत सूर्यावर असलेले, सूर्याचे पृथ्वीवरती असलेले प्रेम आणि त्याच्यानुसार मग जात असताना त्याच्या मनामध्ये उठलेल्या भावना या सगळ्या गोष्टी आपण याच्यातून लिहू शकतो. त्यानंतर दुसरा एक प्रश्न आपल्याला आहे व्युत्पत्ती कोशामधून. व्युत्पत्ती कोशाचा मध्ये आपल्याला असं सांगता येईल की त्याचे फायदे काय आहेत ते आपल्याला सांगायचे. उत्पत्ती कोशाचे कार्य काय आहे, तर कार्य सांगत असताना आपण असं सांगू शकतो की मराठी भाषेतील प्रमाण व बोली शब्दांचे मूळ रूप दाखवणे, विशिष्ट प्रदेशात व भौगोलिक परिसरात एका शब्दातील उच्चार बदलत जातात तर त्या उच्चारातील बदल आणि फरक दाखवणे. अजूनही बरेच आहेत तर तुम्ही याच्यामध्ये त्या पद्धतीने लिहू शकता. आता आपला हा भाषा अभ्यास आहे. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून सहज सोप्या पद्धतीने मार्क मिळणारा हा प्रश्न होता. अक्षय दररोज अभ्यास करतो हा वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा होता. तो विधानार्थी वाक्य आहे. त्यानंतर आहा किती सुंदर देखावा हा. बघा इथे उद्गारार्थी चिन्हही आहे आणि हा एक केवळ प्रयोग या इथे आलेला आहे आणि म्हणून हे जे वाक्य आहे ते उद्गारार्थी आहे. इथे दोन दोन ठिकाणी आपल्याला उद्गार चिन्ह दिसतात म्हणून उद्गारार्थी वाक्य आहे. त्यानंतर कंसातील सूचनेनुसार वाक्याचं रूपांतर करा.
पहिलं जे वाक्य आहे ते आपल्याला विधानार्थी दिलेलं होतं, त्याला आपल्याला उद्गारार्थी करा असं सांगितलेलं होतं. किती उंच आहे ही इमारत, अशा पद्धतीने आपण याला उद्गारार्थी करू शकतो. त्यानंतर अजून एक आपल्याला वाक्य विचारलेलं होतं, आज पहाटे रानात उजेड नव्हता. हे नकारार्थी वाक्य आहे, याला होकारार्थी आपल्याला करायला सांगितलं होतं. तर होकारार्थी करताना आज पहाटे रानात अंधार होता, अंधार होता म्हणजेच उजेड नव्हता, अशा प्रकारे आपण हे होकारार्थी वाक्य केलेलं आहे. पुढे अजून एक खूप महत्त्वाचा 4 मार्कासाठी असलेला हा आपल्याला प्रश्न होता, ज्याच्यामध्ये खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मुठभर मांस चढणे, याच्यामध्ये स्तुतीने हुरळून जाणे. मग तुम्ही वाक्य तुमच्या पद्धतीने कुठलेही लिहू शकता त्या ठिकाणी. उत्साहाला उधाण येणे, अति आनंद होणे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग वाक्य तुम्ही तुमच्या अनुभवानुसार लिहू शकता. मळमळ व्यक्त करणे, खंत व्यक्त करणे, हे फुटप्रिंट्समधील हे होता वाक्प्रचार आहे. मनातील असलेली नाराजी व्यक्त करणे. त्यानंतर भाषिक घटकावर आधारित असलेला हा प्रश्न, जो खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. मित्र, सखा, दोस्त, सवंगडी, कनवाळू, दयाळू असे शब्द आपण त्याला लिहू शकतो. त्यानंतर खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. तर लहान असा शब्द दिलेला होता, लहान, छोटा, तर त्याच्या विरुद्धार्थी शब्द मोठा, ज्ञान, अज्ञान. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायला सांगितला आहे, लिहिता वाचता येणारा, त्याला साक्षर असं आपण म्हणू शकतो. वचन बदला, ठसा, ठसे, शेंग, शेंगा. खालील वाक्य लेखन नियमानुसार, आणि या लेखन नियमानुसार म्हणजेच तुम्हाला माहीत आहे की शुद्ध स्वरूपामध्ये हे लिहायचं होतं आपल्याला. पहिला दिवस सुरळीत गेला, हा उपास पाठातील हे वाक्य आहे. दिवस त्यांनी चुकीचं लिहिलेलं आहे. सुरळीत हाही शब्द चुकीचा लिहिला, आपण इथे बरोबर अशा पद्धतीने लिहायचं होतं, हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर रात्रभरच्या वाटचालीने थकून ती विश्रांती घेत होती, हे की आपण इथं बरोबर करून लिहिलेलं आहे. रात्रभरच्या वाटचालीनं थकून, थकूनमध्ये दुसरा उकार आहे आणि विश्रांतीमध्ये पहिली वेलांटी आहे. अशा पद्धतीने हे वाक्य रात्रभरच्या वाटचालीने थकून ती विश्रांती घेत होती. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विरामचिन्हांचा वापर करायला सांगितलं होतं. काही दिलेले होते आणि काही आपल्याला टाकायचे होते. तर इथे मावशी यानंतर स्वल्पविराम येतो, तुम्ही राहता कुठं, आणि इथे अवतरणचिन्ह तर दिलेलं आहे, दुहेरी अवतरणचिन्ह, मात्र प्रश्नचिन्ह नव्हतं, तिथे आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. अशा पद्धतीने हे योग्य वाक्य होईल. त्यानंतर शाबाश, छान खेळलास. शाबासच्या पुढे आपल्याला इथे हे दुहेरी अवतरणचिन्हामध्ये आहे. शाबासच्या नंतर आपल्याला उद्गार चिन्ह टाकायचं आहे, छान खेळलास, या ठिकाणी पूर्ण विराम, आणि इथे आपल्याला अवतरणचिन्ह बंद करायचं आहे. अशा पद्धतीने हे विरामचिन्हावरती असलेला प्रश्न होता. त्यानंतर उपयोजित लेखनामध्ये खालील निवेदन वाचून कोणतीही एक कृती सोडवा असं आपल्याला निवेदन दिलेलं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला स्पर्धेसाठी शाळेचे सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती करणारं पत्र लिहायचं होतं. विनंतीपत्र एक होतं, हे याच्यामध्ये बघितलं तर तुम्ही. आणि दुसरा आहे प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धक स्वाती सुरेश देसाई याचे अभिनंदन करणार. या स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्याचं अभिनंदन करणार. हे जे आहे ते विनंतीपत्र होतं आणि हे अभिनंदन करणारं पत्र. अशा प्रकारे हे पत्रलेखन होतं. आणि तुम्हाला पत्रलेखनाचा व्हिडिओ जो आहे तो आपण एक वेगळा स्वतंत्र बनवून समजवलेला आहे, आपल्याला कसं पत्रलेखन करायचं होतं. त्यानंतर इथे सारांश लेखनामध्ये आपल्याला प्रश्न विभाग 1 गद्य प्रश्न ईमध्ये येईल. प्रश्न पहिला क्रमांक ईमधील या अपठित जो उतारा होता त्याचा 1/3 करायचं होतं, तुम्हाला 1/3 त्याचं करायचं होतं. त्यानंतर जाहिरात लेखनासाठी आपल्याला इथे विषय दिलेला होता, आयुर्वेदिक केशतेलाची आकर्षक जाहिरात करा. या 3 कृतीपैकी आपल्याला कोणत्याही 2 करायच्या होत्या, तर ते तुम्ही जाहिरात व्यवस्थित लिहिलं असालच. जाहिरातचे काही जे आहेत ते जाहिरात लेखनाच्या सगळ्या नियमानुसार तुम्ही लिहिलं असाल तर तुम्हाला निश्चित तिथे मार्क्स मिळतील. त्यानंतर बातमी लेखन आहे. खालील निवेदन वाचून बातमी तयार करा. अभिनव विद्यालय याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी डिटेल दिलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला बातमी लेखन त्याच्यामध्ये करायचं होतं. तसेच कथालेखन, कथालेखनासाठी अतिशय एक सोपा विषय तुम्हाला दिलेला होता. इथे पॉईंट्स दिलेले आहेत. एक गरीब मुलगा आहे, शाळेची फी भरण्यास पैसे नसणे, सकाळी पेपर टाकण्याचे काम, तो प्रामाणिकपणे वगैरे वगैरे काय आहे हे सगळं आपल्याला कथालेखन त्याच्यानुसार करायचं होतं. हा प्रसंग लेखनासाठी आहे.
मराठी भाषा दिवसाचा कार्यक्रम, त्याच्यामध्ये काव्यवाचन, कथाकथन, नाट्य प्रयोग, गीत गायन या विविध कार्यक्रमांची कशाप्रकारे ते काय झालं हे प्रसंगलेखनामधून आपल्याला मांडायचं होतं. त्यानंतर शेवटचा आपला प्रश्न जो आहे तो वृक्ष हा आत्मकथन पर वृक्षाचे आत्मकथन. तर ह्या दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला तो निबंध लिहायचा होता. आणि एक वैचारिक निबंध आहे निसर्ग आपला गुरु या विषयावर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा अत्यंत सोपा पेपर आलेला होता. तर आशा आहे की तुम्ही छान पद्धतीने लिहिला असाल. हा माझा एक प्रयत्न होता तुम्हाला की एक आत्मविश्वास यावा, तुम्ही कोणते कोणते प्रश्न उत्तरे बरोबर लिहिलेले आहेत. जर तुम्हाला हा माझा प्रयत्न आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा एकदा भेटूया नवीन अशाच व्हिडिओसह. धन्यवाद.